जालन्यातून एक मोठी आणि दुर्दैवी अशी घटना हाती येते। जालन्यामध्ये एसटी बस 20 फूट खड्ड्यात जाऊनच कोसळली। जालन्यातील जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झालाय। कोळेगाव घाट रस्ता चढताना बस चक्क 20 फूट खड्ड्यात जाऊनच पलटी झाली आहे। यामध्ये 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जालना जिल्ह्यातील जालन्यातील जाफराबादहून चिखलीकडे जाणारा बसला कोळेगाव येथे अपघात झालाय। जाफराबाद चिखली रोडवर कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात झालाय। कोळेगाव फाट्याजवळील घाट चढताना बस 20 ते 25 फूट खड्ड्यात जाऊन पलटी झाली आहे। या अपघातात 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे सदरील अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत असते। जाफराबादहून चिखलीकडे जाणारा बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण असा अपघात झालाय। या अपघातामध्ये चक्क बस 20 फूट खड्ड्यात जाऊनच कोसळली। यामध्ये 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। हो मा फोन गेलेला आहे। बर बर हाय हो लावतो।